आपली नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण निधीज किचन मध्ये काहीतरी नवीन म्हणजेच माशाचा एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। तोही खूप सुंदर आणि छान होतो। काय काय जणांना तो वाटतो खूपच किचकट आहे म्हणून, तसं नाही हा, खूपच छान होतो। तर आज आपण निधीज किचन मध्ये शिवल्या, शेंगा, शिवले आणि बटाटा भाजी, रस्सावाली भाजी बघणार आहोत, तीही एकदम छान आणि कोकणी स्टाईल मध्ये। तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। का माहितीये? कारण आहे ना, तुम्हाला मी साहित्यामध्ये एक सिक्रेट इंग्रेडियंट्स नाही दाखवणार आहे, तो मी तुम्हाला नंतरला दाखवणार आहे, जेव्हा आपलं रेसिपी एंडिंगला। तर त्यामुळे तुम्हाला हा नक्कीच आता मला कळणारच आहे हा व्हिडिओ नक्की कोण लास्ट पर्यंत बघता येते, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, त्याच आधी तुम्ही माझं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये मला सांगा तुम्ही ही डिश तुमच्या घरी केली आहे की नाही, नक्की। चला साहित्य बघू आता। आपण आहे ना शिवले घेतल्यात, मी पूर्ण एक बाउल शिवले घेतल्यात। मी 4 ते 5 शेंगा घेतलेल्या आहेत, त्या मी उभ्या अशा व्यवस्थित अशा बारीक कट करून घेतल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता। मी ते किचन किंग मसाला घेतला आहे, मी मालवणी मसाला घेतला आहे, हळद घेतली आहे, तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, लसूण घेतला आहे फोडणीसाठी, वाटपासाठी लसूण घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, आम्ही आल्याचा तुकडा घेतला आहे आणि दालचिनी घेतली आहेत अशी बारीक अशी, टोमॅटो घेतले आहेत 2, कांदे घेतले आहेत 3, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, मी छोटी वाटी सुकं खोबरं ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे खरपूस असं, मी कांदा घेतला आहे, 2 कांदे घेतलेत हे, ते पण मी आहे ना व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत। एक मोठा बटाटा घेतला आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घेतली आहेत, पुदिना घेतला आहे आणि तेल घेतलं आहे। आपलं आता हे साहित्य बघून झालं आहे, आता आपण वाटपाची तयारी करू। आता आपण आहे ना वाटपाची तयारी करून घेऊया। जो आपण कांदा घेतलेला उभा चिरून आणि तो मी पूर्ण व्यवस्थित भाजून घेतलेला होते, 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले हे मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले ते मी टाकले ज्यात, आणि हे जे खोबरं होतं सुकं खोबरं ते व्यवस्थित मी भाजून घेतलं, 2 चमचे आहेत मोठे असे, हे बघा। दालचिनीचे तुकडे आहेत हे बारीक स्टिक असे, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। आपण ही लसूण घेतली आहे, ती पण मी व्यवस्थित सोलली आहे आणि घेतली आहे, ही लसूण सोललेली घेतली आहे, ती पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेतली आहे। मी बाकी एवढीच लसूण घेतलेली आहे आणि पुदिनाची 4 ते 5 पानं, ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली पुदिनाची पानं, आणि आपल्याला आल्याचे तुकडे घेतलेत हे, ते पण मी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता मी ना ह्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित हे वाटण बारीक करून घेणार आहे। आता आपण आहे ना कढई गरम करून घेऊया। मी 5 गॅसवरती ठेवले आहे कढई गरम करायला। आता आपण हे तेल टाकून घेऊ। लसूण मी ठेचून घेते 4 ते 5 पाकळ्या सालासकट। आपलं तेल हे तापलेलं आहे, आपण आता हे लसूण टाकून घ्या फोडणीसाठी। लसूण ब्राऊन होईपर्यंत वाढवूया आपण। लसूण आहे ना पूर्ण ब्राऊन करून घेतली आपण, एवढी ब्राऊन बस होते, जास्त पण ती मग ब्राऊन झाली की ती काळीसारखी कडूसारखी लागते। मी कढीपत्त्याची पानं ही एकदम व्यवस्थित बारीक करून मी टाकली आहे फोडणीला। त्याचबरोबर मी आता हे जे आपलं कांदा आहे तो टाकणार आहे। ते पण मी कांदा आता व्यवस्थित असा भाजून घेते।
पण मी गॅस ना फास्ट केलेला होता. मी आता स्लो करते गॅस. कांदा पण थोडासा मी तेलात परतून घेतला. तर त्या स्टेजला मी हा जो टोमॅटो आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित, आणि मी व्यवस्थित ते परतवून घेते कांद्याला. ह्या स्टेजला मी हे जे मीठ आहे चवीनुसार आपल्या तुम्ही टाका. मी मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आणि आता मीठ टाकून झाल्याच्या नंतर मी हे सगळं हे करून घेते, झाकून ठेवते. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मी झाकून घेते आणि 5 ते 6 मिनिटासाठी आपण हे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेऊया. आता आपला कांदा आहे ना शिजला का बघूया आपण. हो का, आपला टोमॅटो कांदा पूर्णपणे असा मऊ झालेला आहे. ओके, आपल्याला जास्त पण आताच मऊ करून घ्यायचा नाही, थोडासा मऊ बघा म्हणजे 80-90% असं करून घ्यायचं. मऊ असं व्यवस्थित असं मऊ असा व्यवस्थित झालेला आहे आपला कांदा, जेवढा पाहिजे तेवढा तरी झालेला आहे. त्याचबरोबर आपण आहे ना आता इथे सगळे मसाले टाकून घेऊया. लाल तिखट, हा आपला मालवणी मसाला, फिश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर थोडीशी हळद आलीच, हळद टाकायची. आणि किचन किंग मसाला. आता हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते. मिक्स करताना थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यामध्ये. आता आपण जे हे वाटप तयार करून घेतलं होतं ते आपण ह्या कांद्याचं आणि टोमॅटोचं जे आणि मसाले टाकून घेतले त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जेणेकरून म्हणून मी तुम्हाला बोलले ना कांदा टोमॅटो जास्त पण नाही शिजत, कारण आपल्याला ना आता हे जेव्हा वाटप आपण हे शिजवणार ना तेव्हा पण आहे ना कांदा टोमॅटो व्यवस्थित विरघळून जाणार त्याच्यामध्ये. वाटप सगळं आपल्या भाजीला लागलं पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घेते मी. शिवले बटाटा आणि शेंगा खूप सुंदर होते हे, म्हणजे खूप मस्त लागते आणि चवीला पण खूप छान होते. जे झाकणावरचं पण आहे ते पण मी याच्यामध्ये तर टाकते, ते पण मिक्स करते. हे बघा, आता आपले हे वाटप हे करून घेपर्यंत आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घेऊया. जास्त वेळ नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि आपण आहे ना एका साईडला आपण हे जे पाणी आहे ते पण आपण गरम करत ठेवूया. आणि हे बघा, आपण हे ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या पण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून त्या पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, हे मी मिक्स करून घेतेच आहे. तोपर्यंत मी हे गॅस चालू करून घेते आणि ते पाणी आपलं जे आहे ते गरम करत ठेवते मी.
पाणी गरम एका साईडला करून घेतला आणि आपण जो हा वाटप आणि जे मसाले आहेत ते व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं मी व्यवस्थित भाजून घेतलाय. बघा, बघू शकतात. आणि आता आपण ह्या स्टेजला आपण हे जे शेंगा आहेत ते घेतलेल्या ते आपल्याला टाकायचे आहेत. त्याचबरोबर हे बटाटा आहे तो पण मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. बटाटा पण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हा जो मसाला आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे जास्त. एका साईडला आपण हे वांग, बटाटा आणि शेंगा व्यवस्थित त्या पूर्ण वाटपाला आपल्याला लावून घ्यायचंय. आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि शेंगाची पण क्वांटिटी तुम्ही कमी करू शकतात. पण आम्हाला शेंगा बटाटा जास्त चांगला वाटतो शिवल्याबरोबर, म्हणून आम्ही तो जास्त घेतलाय. पण तुम्हाला जसा कमी क्वांटिटी करायची असेल शेंग्याची तर तुम्ही करू शकता. आता आहे ना मी हा पूर्णपणे मसाला लावून मी 2 मिनिटाच्या वाफेसाठी ठेवलाय. आणि हे पाणी आपलं उकळू देत जरा व्यवस्थित. पाणी आपल्याला उकळलेलं पाहिजे. हे बघा 2 ते 3 मिनिटाची वाफ काढलेली आहे मी. व्यवस्थित अशी. आता हे इकडे पाणी पण आपलं उकळलेलं आहे तर आपण हे गॅस बंद करूया आणि उकळतं पाणी आपण ह्या ग्रेव्ही मध्ये टाकूया. हे व्यवस्थित सगळं हे मिश्रण आहे ते एकजीव करून घेते. पूर्ण आपल्या ह्या शेंगाला पूर्णपणे हे वाटप व्यवस्थित लागलं पाहिजे. आपल्याला शेंगेला पूर्ण वाटप लागतच आहे. त्याच ह्याला आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. मी कोथिंबीर टाकून हे सगळं व्यवस्थित मी शेंगा आणि बटाटा म्हणजे अर्धा शिजेपर्यंत हे शिजवून घेणार आहे. आता आपण चेक करून बघूया आपले जे बटाटा आणि जे शेंगा आहेत ते आपले अर्धवट शिजलेत का. हे बघा अजून पण आपले शिजलेले नाही आहेत ते व्यवस्थित असे. तर आपण ना त्याला व्यवस्थित असे शिजवून घेऊया पुन्हा एकदा. मी असं पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे हे मिश्रण. तर पुन्हा हे आपलं हे शिजतंय तोपर्यंत आपण आपले हे शिवले आहेत ते साफ करून घेऊया. हे बघा एकदम ताजे शिवले आहेत मस्तपैकी. ते व्यवस्थित असे पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. एकीकडे आपल्या शिवल्या ह्या व्यवस्थित साफ करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित साफ झालेल्या आहेत. चला तर आपण आता ह्या कशा कापून घ्यायच्या आहेत ते आपण बघू. आता आपण ना हे शिवले घेतलेले आहेत. ते शिवले आहेत आपण विळीच्या धारेला व्यवस्थित असे कापून घ्यायचे. बघा सगळे आता ह्याच्यातलं पाणी जे आहे ते असं निघते बघा. आणि हे एक साईडची जिथे मांस जास्त असतं ना ती साईड घ्यायची आणि एक साईड आपल्याला फेकून द्यायची. पद्धतीने आपण ना हे सगळे शिवले असं साफ करून घेतलेले आहेत मी. तुम्ही बघू शकता व्यवस्थित वेळेला आपण धारेच्या बाजूने असं केलं ना. हे बघा कधी कधी ना असे खराब पण निघते शिंपली. त्यामुळे ती व्यवस्थित हे करायची साफ करून घ्यायची.
म्हणून मी गरम पाण्यामध्ये दुसरी प्रोसेस पण असते, अशी जमत नसेल कोणाला तर दुसरी प्रोसेस असं की हे गरम पाण्यात टाकायचे आणि एक उकळी काढायची, मग त्याची तोंड व्यवस्थित उघडतात. पण ते कसं कधी कधी अशी मातीची मिळतात ना, तेव्हा त्याला पण ती टेस्ट लागते आणि आपण गाळून घेतलं की त्याचं पूर्णपणे चव निघून जाते. म्हणून मग मी करवूनच घेते, म्हणजे अशी करवणं बोलतात त्याला, तर मी हे असे करवते. हे बघा व्यवस्थित मी त्याचं व्यवस्थित सगळं मांस काढून घेते. आणि हे पाणी येतं ना शिवल्याच्या मधनं, हेच पाणी ह्याचीच खूप सगळी जास्त टेस्ट असते. ह्या मांस असण्यापेक्षा पण ह्या पाण्याची टेस्ट असते. म्हणून पाणी उकळताना आपण कसं ते पाणी उकळून घेतलं की ते माती वगैरे येते ना, मग आपण ते पाणी कधी कधी फेकून पण द्यावं लागतं, नाही तर ते पूर्ण ना आपली जी आमटी करू किंवा आपण थपथपीत आमटी सार करू तर ते पण आहे ना चरचरीत लागतं माती असल्यामुळे. तर अशा पद्धतीने आपले हे सगळे शिवले साफ करून व्यवस्थित झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आपले ना शेंगा आणि बटाटा शिजलाय का बघू व्यवस्थित. असं हे बघा आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत शेंगा आणि बटाटा. तर आहे ना आता आपण हे साफ करून घेतलेले होते शिवले, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित आणि ते आपण मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने मी सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण आहे ना दुसऱ्या गॅसवरती आहे ना पाणी जे वाटपाचं पाणी होतं ते मी गरम करत ठेवते. एकीकडे आपले शिवले शिजतातच आहे आणि हे पण पाणी गरम होत आहे. आणि शिवल्यामध्ये पण आहे ना थोडंफार प्रमाणात मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे तुम्ही मीठ पण टाकताना थोडं सावकाशीने चवीनुसारच टाका. आता आपले शिवले शिजले का नाही आपण बघूया. हे बघा आपले शिवले हे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण एका साईडला तुम्हाला जर हीच कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे भाजी सारखी एकदम थोडीशी, तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी नाही ऍड केलं तरी चालेल, पण मी थोडंसं एकदम मला नावाला अशी पाणी ऍड करते मी हे. आणि हे जे उरलेलं पाणी आहे ते दुसरे तुम्ही सार वगैरे बनवलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. हे बघा आपल्याला हे शिवले पण व्यवस्थित शिजलेले आहेत, शेंगा पण व्यवस्थित शिजले आहेत, बटाटे पण शिजलेले आहेत. आणि ह्या स्टेजवरती आपण हे जे कोकम आहेत, मी तुम्हाला बोललेले ना एक सिक्रेट गोष्ट आहे ती मी साहित्यामध्ये पण दाखवली नव्हती आणि आता मी तुम्हाला ही दाखवते. ही सिक्रेट गोष्ट आपली, हे कोकम आपण टाकले ना त्याच्यातला उग्रवास आपला शिवल्यांना पण येत नाही आणि खाताना पण हे छान लागतात. तर आहे ना त्यासाठी तुम्हाला ना हा व्हिडिओ म्हणून मी तुम्हाला सांगते ना डेली की तुम्ही ना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आहे ना काय एंट्रन्स जे असतात ना ते व्यवस्थित तुम्हाला कळावे ह्याच्यासाठी. मग एखादी गोष्ट जर मग तुमची जशी व्हिडिओमध्ये दाखवली तशी नाही झाली, मग तुम्ही बोलता नाही तशी नाही होत आमची परफेक्ट असं, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत बसा. आता आपण ना एक वाफ पुन्हा आता आपण हे जे कोकम टाकलेत म्हणून आपण एक वाफ काढून घेऊया. आपण आहे ना वाफ काढून बघूया. वाफ आपली व्यवस्थित आलेली आहे आणि त्या स्टेजला आता मी कोथिंबीर टाकते. आपण आहे ना अगोदर मीठ टाकलेलं आहे मी, तर मला तेवढं मीठ बस होईल, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ त्याच्यामध्ये ऍड करू शकता. हे बघा मस्त अशी शिवल्या बटाटा आणि शेंग्याची भाजी झालेली आहे, मस्त अशी तरीदार रश्शी सारखी.
ते तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकतात आणि चपाती सोबत पण. चला आता मी हे सर्विंग बोल मध्ये काढून घेते आणि आपला हा गॅस पण बंद करते. आहे की नाही सोपी शिवला बटाटा आणि शेंग्याची भाजी खूप सुंदर होते. आणि ही आहे ना आपण चपाती सोबत, तांदळाच्या किंवा ज्वारी बाजरीचे मिक्स जी भाकरी असते त्याच्यासोबत खूप सुंदर लागते. आणि भातासोबत तर कोकणी माणूस आहे बाबा, भात तर पाहिजे, भातासोबत तर एकदमच भारी लागतं. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला हे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. चला तर पुढची रेसिपी मी घेऊन येतेच. बाय.